महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुखेड तहसीलवर पुन्हा संविधान रक्षक कृती समितीचा जवाब तो आंदोलन। शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या आंदोलन पार। मुखेड तहसील कार्यालयावर पुन्हा एकदा संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने जवाब तो आंदोलन करण्यात आलं। या अगोदरही याच समितीमार्फत महामोर्चा काढण्यात आला होता, मात्र निष्क्रिय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेनेचे उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली हा जवाब दो आंदोलन छेडण्यात आले। यावेळी सुषमाताई अंधारे निष्क्रिय प्रशासनासह शिंदे सरकारवर कडाडून टीका केली आहे। तसेच जनतेनं आता जागं व्हावं असं आव्हान त्यांनी आंदोलनात बोलताना व्यक्त केलं आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे पुढे म्हणाले की मुखेड तालुक्यातील विविध मागण्या प्रलंबित असून गोरगरिबांचे बेहाल होत चालले आहे। त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना गोरगरीब लोकांचे काम करा, अन्यथा खुर्च्या खाली करा असा इशारा दिला आहे। यावेळी संविधान कृती समितीचे अध्यक्ष शंकर पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष भाऊ राठोड, श्रावण रातनावड, राहुल लोहबंदे, शिवाजी गेंढेवाडसह आदींनी आंदोलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी सूर्यकांत अंधुरे, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड। हे सगळे जे काही अर्ज आहेत ते भरून घेतील आपल्या सगळ्यांना। पण एक लक्षात घ्या, सरकार असलं तरी आणि नसलं तरी इथे कामाला पडणारी माणसं कोण आहेत तेही समजून घ्या। कारण मी दशरथ लोहबंदे नावाच्या माणसाला गेली 20 वर्ष ओळखते की कुठल्याही पदाची अपेक्षा न करता सातत्याने मुखेड आणि मुखेड परिसरातले अनेक प्रश्न जे मार्गी लावतात अशा माणसांच्या सोबत आता उभं राहणं आणि ताकदीनं उभं राहणं हे गरजेचं आहे। आम्हाला आनंद आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ते मुखेड परिसरात काम करत आहेत आणि येणाऱ्या काळात पक्षाच्या वतीने ते फार खंबीरपणे इथे नेतृत्व करतात। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।